सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम. सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. 14 ऑक्टोबर 1956 साली महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 साली बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि पंचशील व 22 प्रतिज्ञेचे पालन करा अशा महान पवित्र बुद्ध धम्मामध्ये आपल्याला आणून ठेवला आहे. आणि हा पवित्र धम्म आपल्याला आचरण करायचा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना समान अधिकार, हक्क, न्याय, स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि आपल्याला माहेरसुद्धा दिलेलं आहे. आईवडिलांनी जन्म दिला ते माहेर तर आहेच, पण आपलं माहेर हे फार असं मोठं पवित्र ठिकाण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध यांना वंदन केल्यावर मनाला शांती मिळते. म्हणून चला माहेराला माझं गीत आहे. विजयादशमी दिन उगवला, विजयादशमी दिन उगवला, आनंद झाला माझ्या मनाला, जाऊला न थोर माझं माहेर, दीक्षाभूमी नागपूर, माझं माहेर दीक्षाभूमी नागपूर. नदीच्या ग पहिला थडी आहे भीमवाडी ग, आहे भीमवाडी, आकाशाहून निळी दिसे भीमरायाची माळी ग, भीमरायाची माळी. चला ग जाऊ दर्शन घेऊ, चला ग जाऊ दर्शन घेऊ, घेऊन पुष्पहार, माझं माहेर दीक्षाभूमी नागपूर, माझं माहेर दीक्षाभूमी नागपूर. 14 ऑक्टोबर दिन 56 ग साली, 14 ऑक्टोबर दिन 56 ग साली, बाबाने ही दीक्षा दिली निळ्या नभाखाली ग, निळ्या नभाखाली. आणि बुद्धं शरणं धम्मं शरणं, बुद्धं शरणं धम्मं शरणं, संघं शरणं, मंत्र दिला घरोघर, माझं माहेर दीक्षाभूमी नागपूर, माझं माहेर दीक्षाभूमी नागपूर. दीक्षाभूमीवर येतील बाई लाखो नर नारी ग, लाखो नर नारी, दीक्षाभूमीवर येतील बाई लाखो नर नारी ग, लाखो नर नारी. आणि पूजा पाठ बुद्ध वंदना घेतील बुद्ध विहारी ग, घेतील बुद्ध विहारी. आणि झिंगबाई बोलके महिला मंडळ, झिंगबाई बोलके महिला मंडळ, आणि घेतील सुविचार, माझं माहेर दीक्षाभूमी नागपूर, माझं माहेर दीक्षाभूमी नागपूर. आणि विजयादशमी दिन उगवला, आनंद झाला माझ्या मनाला, जाऊला न थोर माझं माहेर दीक्षाभूमी नागपूर, माझं माहेर दीक्षाभूमी नागपूर. तर चला महिलांनो, नागपूरला मी जाते, तुम्ही या आणि सांभाळून या आणि प्रवास सुखाचा करा. सर्वांचा प्रवास सुखाचा हो अशी भगवंताला प्रार्थना करते. जय भीम.